नमस्कार मित्रांनो, आपण लाईट पोल्युशन किंवा प्रकाश प्रदूषणाबद्दल बरेचदा ऐकतो की शहरामध्ये लाईटची संख्या खूप वाढली आहे आणि त्या लाईट्समुळे आकाशातले तारे दिसायचे कमी झालेत. त्याच्यामुळे आपल्याला आकाश निरीक्षण करण्यासाठी शहरापासून लांब कुठेतरी जावं लागतं. तर हे का झालेलं आहे, तर दिव्यांची जी रचना आहे ते कुठल्या टाईपचे दिवे आपण वापरतो ते या मॉडेलमध्ये यांनी दाखवलेलं आहे. तुम्ही इथे बघताय की इथे तारे दाखवलेत आकाशातले आणि 4 प्रकारचे दिवे दाखवलेले आहेत. सगळ्यात पहिला दिवा आहे की जो अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे, की जो ज्याच्यामुळे भरपूर लाईट पोल्युशन होतं. तो आपण लावून बघूयात की ताऱ्यांची संख्या कशी दिसते याच्यातनं. सो हा दिवा लावल्यानंतर आपल्याला जवळपास एकही तारा दिसत नाहीये. दुसरा जो आहे त्याच्यामध्ये थोडीशी इम्प्रूव्हमेंट केली त्या डिझाईनमुळे मध्ये, की जेणेकरून आपल्याला प्रकाश थोडा कमी जागेमध्ये पसरेल. आता इथे बघताय की तुम्ही वरती बरेचसे तारे दिसत आहेत आपल्याला, खालचे सगळे तारे गेलेले आहेत ते दिसत नाहीयेत. त्याच्यातच अजून थोडं मॉडिफिकेशन केलं दिव्याच्या स्ट्रक्चरमध्ये. तर तुम्ही बघताय की हा दिवा लावल्यानंतर या दिव्याच्यामुळे कमीत कमी जागेत प्रकाश पसरलाय, पण तारे पण भरपूर दिसत आहेत. पण तरी सुद्धा जे खालच्या भागातले क्षितिजाच्या जवळचे तारे आहेत ते आपल्याला फारसे दिसत नाहीत. याच्याही पेक्षा सगळ्यात चांगलं डिझाईन कुठलं असेल तर ते 4थ्या नंबरचं आहे, की तो लावल्यानंतर तुम्ही बघताय की कमीत कमी जागेमध्ये तो प्रकाश पसरलाय. सो आपल्याला जेवढा हवा आहे तेवढ्याच जागेवर प्रकाश आहे आणि आजूबाजूला तो प्रकाश विखुरला जाऊ देत नाही तो दिवा. त्यामुळे आपल्याला सगळे तारे बऱ्यापैकी स्पष्ट दिसत आहेत. त्यामुळे दिवे आपण कुठले लावतो, कुठल्या प्रकारचे लावतो आणि किती त्याचा प्रकाश पसरतो ह्याच्यावरती खूप अवलंबून आहे की आपण प्रकाश प्रदूषणात किती भर घालतोय.